नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण डेफायनाइट इंटिग्रेशन या इंटिग्रेशनच्या पार्ट्स आपण ॲप्लिकेशन चालू केलेलं आहे. त्यामधलं ॲप्लिकेशन आपण बघतोय एरिया अंडर दी कर्व, की हे जे डेफायनाइट इंटिग्रेशन आहे त्याच्या साहाय्याने आपण एखाद्या कर्वच्या अंडर जो रिजन तयार झालेला असेल त्या रिजनचा एरिया आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करता येतो. त्यासाठी आपण तीन फॉर्म्युले मिळवलेले आहेत. पहिला फॉर्म्युला मिळवलेला आहे करस्पॉन्डन्स टू एक्स ॲक्सिस एरिया ए इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी वाय इंटू डी एक्स. दूसरा फॉर्म्युला मिळवला आहे एरिया ए इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम सी टू डी एक्स इंटू डी वाय करस्पॉन्डन्स टू वाय ॲक्सिस. आणि तिसरा फॉर्म्युला मिळवलेला आहे कॅपिटल ए इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी f of x dx minus integration from a to b g of x dx. की दोन कर्वच्या मध्ये f of x आणि g of x या कर्वच्या मध्ये जो रिजन बाउंड असेल त्या रिजनचा एरिया काढण्यासाठी आपण या फॉर्म्युलाचा वापर करू शकतो. करस्पॉन्डन्स टू x ॲक्सिस अँड दी लाइन्स x इज इक्वल टू a, x इज इक्वल टू b. तर असे हा तीन फॉर्म्युलाचा वापर करून त्याच्यावरच्या आधारित एक्झाम्पल्स आपण चालू केलेले आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेतोय की फाइंड दी एरिया ऑफ दी कर्व y स्क्वेअर इज इक्वल टू x. y स्क्वेअर इज इक्वल टू x with respect to x is equal to 0 and x is equal to 4. या दोन लाइन्सच्या मध्ये आणि y स्क्वेअर इज इक्वल टू x या कर्वच्या मध्ये जो रिजन बाउंड असणार आहे त्याचा एरिया या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचा आहे. तर या ठिकाणी हे जे कर्व आणि ह्या ज्या लाइन्स आहेत याच्यापासून तयार होणारा जो रिजन आहे त्या रिजनची फिगर आपण लमसम किंवा एक फिगर आपण या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करूया की तो रिजन कशा प्रकारे असणार आहे. दिस इज एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, ओरिजिन 0 0. तर y स्क्वेअर इज इक्वल टू x, देअरफॉर y इज इक्वल टू अंडर रूट x. हे कर्व मिळणार आहे किंवा हे इक्वेशन मिळणार आहे. त्यावरून आपण एक टेबल तयार करूया x आणि y च्या व्हॅल्यूचा. x is equal to, we take if x is equal to 0 then y is equal to root of 0 0. When x is equal to 4 then y is equal to plus or minus 4. तर अशा प्रकारे आपल्याला हे या ठिकाणी तीन पॉइंट मिळालेले आहेत. पहिला पॉइंट 0 0 that is origin. नेक्स्ट इज 4 plus 4. 4 सपोज कर 1 2 3 4 1 2 3 4 5 1 2 3 4. Here is -1 -2 -3 -4. ठीक आहे. तर 4 4 कुठे येणार आहे, फर्स्ट क्वार्टर मध्ये 4 4. तर हा जो पॉइंट असणार आहे तो पॉइंट येणार आहे 4 4. त्यानंतर नेक्स्ट येणार आहे -4 4 -4. x इज इक्वल टू 4 and y इज इक्वल टू -4. म्हणजे आपल्याला ह्या निगेटिव्ह y ॲक्सिस वरती स्केल घ्यावं लागणार आहे. -1 -2 -3 -4. मग 4 -4 कुठला पॉइंट येणार आहे, हे दोन पॉइंट ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतील तो पॉइंट येणार आहे 4 -4. तर या आणि हे जर पॉइंट जोडले तर आपल्याला फिगर जी मिळणार आहे ती या पद्धतीने फिगर मिळणार आहे बघा. तर या पद्धतीने ही जी फिगर मिळेल तर या फिगर आणि त्याचप्रमाणे x इज इक्वल टू 0 म्हटल्यानंतर कोणती लाईन येणार आहे, ही y ॲक्सिस येणार आहे. आणि x इज इक्वल टू 4 x इज इक्वल टू 4 हा पॉइंट आहे. याच्यामधनं काढलेली ही पॅरलल लाईन जी आहे ती या दोन पॉइंट मधून जाणार आहे. ही आहे x इज इक्वल टू 4. हा कर्व झाला y इज इक्वल टू रूट x. तर या लाईन x इज इक्वल टू 4 x इज इक्वल टू 0 आणि हा कर्व y इज इक्वल टू रूट x यांच्या मध्ये जो रिजन बाउंड झालेला आहे त्या रिजनचा एरिया आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे.
लक्षात आलंय? मग आता हा रिजन तुम्ही डायरेक्ट जर पहिली जशी एक्झाम्पल मी सोडवून दिलेली आहे तशी डायरेक्ट जर सोडवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही काय करणार आहे, डायरेक्ट इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4 अंडर रूट एक्स dx असं लिहिणार आहे. परंतु फिगर कशासाठी काढलेले आहे तर फिगर काढल्यावर आपल्याला लक्षात येतोय की तो जो रिजन तयार झालेला आहे तो सिमेट्रिक रिजन आहे. म्हणजे एक्स ऍक्सिस मुळे त्या रिजनचे दोन समान भाग झालेले आहेत. मग तुम्ही जो डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू घालून जो काढलेला असणार आहे तो फक्त एकाच पार्टचा एरिया झालेला असणार आहे. त्यामुळे तुमचं ते उत्तर चुकलेलं असणार आहे. मग ही फिगर काढल्यानंतर आपल्या काय लक्षात आलं की हा जो रिजन आहे हा सिमेट्रिक असल्यामुळे आपल्याला त्या फॉर्म्युल्याचा डबल करावं लागणार आहे. म्हणजे 2 into तो फॉर्म्युला घ्यावा लागणार आहे. का 2 into घ्यावा लागतोय तर आपण डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये प्रॉपर्टी बघितले कोणती तर इंटिग्रेशन फ्रॉम -a to a f of x dx -a to a f of x dx is equal to 2 into integration from 0 to a f of x dx. तर या प्रॉपर्टी नुसार हा 2 इथे काय तो मल्टिप्लाइड येतो f of x इवन फंक्शन आहे म्हणून. मग आता या ठिकाणी बघा -a to a म्हणजेच काय आहे -4 to 4 हे घेऊन सोडू शकता किंवा हे घेऊन सोडू शकता. पण आपण काय करतो या पद्धतीने 2 into मल्टिप्लाइड ह्या फॉर्म्युल्याला मल्टिप्लाय करून आपण याचं इंटिग्रेशन काढतोय. तर या ठिकाणी आपण ही या कर्वच्या अंडर जो रिजन बाउंड आहे टू दी लाईन्स x इक्वल टू 0 x इज इक्वल टू 4 तो रिजन या ठिकाणी शेडेड केलेला आहे. त्याचा एरिया काढायचा आहे. तर तो एरिया रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू काय येणार आहे तर हा जो वरचा रिजन आहे याच्या डबल दोन्हीकडे सारखाच असणार आहे सिमेट्रिक आहे म्हटल्यानंतर. मग वरचा एरिया कुठं आहे तर एक्स ऍक्सिस करस्पॉन्डन्स टू एक्स ऍक्सिस आणि या कर्वच्या अंडर आणि ह्या लाईनच्या मध्ये तो रिजन काय आहे बाउंड आहे. मग त्याचे लिमिट्स कसे येणार आहेत इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4 येणार आहे. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4 y into dx आणि हा कसा असणार आहे डबल असणार आहे दॅट इज 2 into इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4 y dx. व्हॅल्यू घालूया. Therefore capital A is equal to 2 into integration from 0 to 4 y is nothing but root x into dx. लक्षात आले? त्यानंतर आता हे फक्त इव्हॅल्युएट करायचं आहे. Therefore required area capital A is equal to 2 into root x integration root x that is integration from 0 to 4 x raised to 1/2 into dx. x raised to 1/2 x raised to n चे इंटिग्रेशन फॉर्म्युला नुसार it is equal to 2 into x raised to 1/2 plus 1 that is 3/2 upon 3/2 from the limits 0 to 4. Here is 3/2 2 ला 2 कॅन्सल होणार 1/3 कॉन्स्टंट बाहेर घेऊया 1/3 into x raised to 3/2 from the limits 0 to 4. Therefore it is equal to 1/3 into putting the limits upper limit minus lower limit into bracket 4 raised to 3/2 minus 0 raised to 3/2. 0 raised to something 0 येणार आहे 4 raised to 3/2. इथे बघा तर 4 चा क्यूब घेऊन त्याचं स्क्वेअर रूट घेऊ शकतो किंवा 4 चा स्क्वेअर रूट घेऊन क्यूब घेऊ शकतो. 4 चा स्क्वेअर रूट काय येते 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट 1/2 स्क्वेअर रूट काय येते 2 आणि 2 चा क्यूब किती येते 8 येते. Therefore it is equal to 1/3 into bracket 8 minus 0. Therefore it is equal to 8/3. तर अशा प्रकारे हा जो रिक्वायर्ड एरिया होता त्या कर्वच्या अंडर आणि x इक्वल टू 0 x इज इक्वल टू 4 या लाईनच्या मध्ये तर तो येतोय 8/3 स्क्वेअर युनिट. तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपण या ठिकाणी सोडवलेलं आहे 8/2/3. सॉरी या ठिकाणी हे 2 ला 2 कॅन्सल होत नाहीत तर हे बघा 2 हे अंशात आहेत 3/2 छेदामध्ये आहेत. छेदातले इन्व्हर्स केले की हे 2 अंशात जाणार आहेत म्हणजे 2 into 2 4 होणार आहे. म्हणजेच 4/3 into x raised to 3/2 फ्रॉम दी लिमिट्स 0 to 4 आपण पुट करणार आहे.
and it is equal to 4 by 3 into bracket 4 raised to 3 by 2 minus 0 raised to 3 by 2, which is equal to 4 by 3 into 4 चा square root 2, 2 चा cube 8, and it is equal to 32 upon 3 square unit. तर लक्षात आलं इथे या ठिकाणी काय मिस्टेक झालेली होती, 2 upon 3 by 2, 2 upon 3 by 2 आहे. त्यामुळे हे 2 छेदामधून छेदात आहे ते अंशात जाणार आहे. 2 into 2 4 होणार आहे. 2 into 2 upon 3 होणार आहे. therefore it is equal to 4 by 3 होते. तर अशा प्रकारे आपण एक्झाम्पल सोडवलेलं आहे. नेक्स्ट याच पद्धतीचं त्यांनी दिलेलं आहे बघा एक्सरसाइज मध्ये की y² is equal to 16x for the curve, for the lines x is equal to 0 and x is equal to 4. तर पुन्हा फिगर y² is equal to 16x, therefore y is equal to 4 into root x. तर अशा प्रकारे हा जो कर्व मिळणार आहे या कर्वच्या अंडर आणि या दोन लाईन्सच्या मध्ये जो रिजन बाउंड असणार आहे त्याचा एरिया काढायचा आहे. मगाच्या पद्धतीनेच पॅराबोला फॉर्म मध्ये हे काय येणार आहे, फिगर येणार आहे ती सिमेट्रिक असणार आहे टू दी एक्स ॲक्सिस, आणि त्यामुळे त्याचा एरिया 2 into इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4 into root x dx येणार आहे. आता हे 4 into 2 पुन्हा बाहेर येते, 8 होणार आहे into integration from 0 to 4 root x that is x raised to 1/2 dx. आणि हेच इंटिग्रेशन आता ह्या एक्झाम्पल मध्ये काढलेलं आहे. किती येते, 8 येते, and 4/3 बाहेर येणार आहे. 4/3 हा 3/2 बाहेर येणार आहे, म्हणजेच काय होणार आहे 16/3 into 8, 16. तर कॅल्क्युलेशन आपण याच पद्धतीने पुढे करणार आहोत आणि त्यानुसार आपल्याला या कर्वच्या अंडर रिजन जो असणार आहे त्याचा एरिया आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे फाइंड द एरिया ऑफ द रिजन included between y² is equal to 2x, y² is equal to 2x and y is equal to 2x, y is equal to 2x. तर y² is equal to 2x आणि y equal to 2x. तर या दोन कर्वच्या मध्ये जो रिजन बाउंड आहे त्याचा एरिया काढायचा आहे. या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला 3 नंबरचा फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. दोन कर्वच्या मध्ये जो रिजन बाउंड आहे त्याचा एरिया काढायचा. तो काढण्यापूर्वी आधी आपण याची फिगर काढूया, म्हणजे त्याचे जे लिमिट्स असणार आहे, लिमिट्स आपल्याला दिलेले नाहीत, त्याचे जे लिमिट्स असणार आहेत लोअर लिमिट अप्पर लिमिट ते आपल्याला या ठिकाणी फिगर काढल्यानंतर मिळतील. तर पहिला कर्व आहे y² is equal to 2x, therefore y is equal to येते √2x. आता ह्याच्यासाठी आपण टेबल काढला x आणि y ॲक्सिस, x आणि y कोऑर्डिनेटचा. x is equal to 0 घेतलं तर y is equal to 0 येते, x is equal to 2 घेतलं तर y is equal to +or-2 येते. त्यानंतर हा जो कर्व आहे y is equal to 2x, y is equal to 2x. तर याच्यासाठी जर आपण टेबल तयार केला तर या ठिकाणी x आणि y, x is equal to 0 घेतलं, y is equal to 0, x is equal to 1 घेतलं तर y is equal to येते 2, x is equal to -1 घेतलं तर y is equal to येते -2. त्यानंतर x is equal to 1/2 घेतलं तर y is equal to येते 1. त्याचप्रमाणे इथे x is equal to जर 1/2 घेतलं, x is equal to 1/2 into 2 1 येतं आणि 1 चं रूट किती येणार आहे +or-1 येणार आहे. तर इथं 4 आणि हा 5 पॉईंट ह्याच्यावरचे मिळालेले आहेत. या ठिकाणी मायनस सुद्धा घेऊया, -1/2 जर घेतलं तर या ठिकाणी व्हॅल्यू येणार आहे -1. तर हे ग्राफ टेबल वरून ग्राफ काढण्याचा प्रयत्न करूया आपण. कच्चा ग्राफ या ठिकाणी काढतोय, ग्राफ पेपरची गरज नाही आणि हा जो ग्राफ असणार आहे ह्याला मार्क नाही हे लक्षात घ्या. LPP मध्ये ग्राफला मार्क आहे परंतु याच्यामध्ये ग्राफला मार्क नाही. तो आपल्या मदतीसाठी आपण काढतोय. ओरिजिन
किंवा त्या रिजनचे जे लिमिट्स असणार आहे, लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट, ते फाइंड आउट करण्यासाठी आपण हा ग्राफ काढतोय, आपल्या मदतीसाठी काढतोय. तर पहिला पॉइंट आहे 0 0 ओरिजिन. त्यानंतर आपण 1 2 3 4 1 2 3 -1 -2 -3 -1 -2 -3. Okay. First point is 0 0, that is origin. Second is 2 plus 2. 2 plus 2 म्हणजे हा पॉइंट येणार आहे. त्यानंतर 2 minus 2, 2 minus 2 खालच्या फोर्थ क्वार्टर मध्ये येणार आहे, हा पॉइंट येणार आहे. त्यानंतर 1/2 आणि +1, 1/2 म्हणजेच 0 आणि 1 च्या मध्ये येणार आहे. 1/2 आणि 1 म्हणजे हा पॉइंट आला. त्यानंतर 1/2 आणि -1 म्हणजेच हा पॉइंट खालच्या फोर्थ क्वार्टर मध्ये येतोय. आणि हे जर पॉइंट जोडले तर आपल्याला ही जी फिगर मिळणार आहे ते या पद्धतीने फिगर मिळणार आहे. हे अजून पुढे पॉइंट आपण घेऊ शकतो, त्यामुळे ही काही याच ठिकाणी थांबते असं नाही. तर आपण त्या ठिकाणी रेज दाखवणार आहे. ठीक आहे. आता 2 नंबरचा ग्राफ काढूया. y = 2x. First point is 0 0, that is origin. Next is 1 2, x = 1, y = 2 म्हणजे हा पॉइंट येणार आहे. त्यानंतर x = -1, y = -2 म्हणजे थर्ड क्वार्टर मध्ये येतोय, त्यानुसार तो पॉइंट या ठिकाणी येतोय. त्यानंतर 1/2 1/2 या ठिकाणी येतोय आणि 1 या ठिकाणी आहे. 1/2 इथे आलेला आहे तो पॉइंट, त्यामुळे तोच पॉइंट येणार आहे. त्यानंतर -1/2 -1 -1/2 आणि -1 म्हणजे हा पॉइंट येणार आहे. तर हे पॉइंट जोडले तर आपल्याला काय मिळणार आहे? स्ट्रेट लाईन मिळणार आहे. लक्षात घ्या. तर हे पॉइंट जोडल्यानंतर आपल्याला ही स्ट्रेट लाईन मिळणार आहे. आणि आता आपला क्वेश्चन आहे, या दोन कर्वच्या मध्ये जो रिजन बाउंड आहे त्याचा एरिया काढायचा आहे. आता तुम्हाला ही फिगर व्यवस्थित लक्षात येत नाही की जो रिजन आहे तो बाउंड जो झालेला आहे तो कसा बाउंड झालेला आहे. तर तो जर मोठा आपण केला तर हा आहे तो कर्व आणि ही आहे ती लाईन. तर हा कर्व आणि ही लाईन यांच्यामध्ये हा जो रिजन बाउंड आहे तर त्या रिजनचा आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे? एरिया काढायचा आहे. आता हा जो पॉइंट आहे कोणता? तर 1/2 या पॉइंट मधून जर इथे परपेंडिक्युलर टाकला तर या ठिकाणी हा काय तयार झालेला आहे आणि परपेंडिक्युलर आहे म्हटल्यानंतर राईट अँगल असणार आहे. तर या ठिकाणी ही जी फिगर तयार झाली तर त्यावरून आपण काय करू शकतो? तर रिक्वायर्ड रिजन जो असणार आहे, जो शेडे दाखवलेला आहे या पद्धतीने तो असणार आहे, त्याचा एरिया काढण्यासाठी आपल्याला 3 नंबरचा फॉर्म्युला वापरणार आहे. त्यानुसार वरच्या बाजूला कोणता कर्व आहे? तर हा कर्व आहे y = 2x, y = √2x. आणि आतल्या बाजूला जो आहे तो म्हणजे कोणता आहे? तर y = 2x. म्हणजेच फॉर्म्युला घेताना आपण काय घेणार आहे? तर इंटिग्रेशन फ्रॉम a to b कोणता येणार आहे? f(x) - g(x) * dx. मग f(x) म्हणजे कोण आहे? तर √2x येणार आहे आणि -2x. तर या फंक्शनचं इंटिग्रेशनचं लिमिट्स फ्रॉम a to b हे या फॉर्म्युलाचं किंवा ह्या रिजनचं काय येणार आहे? एरिया येणार आहे. तर या पद्धतीने आपण फिगर या ठिकाणी काढलेली आहे. लक्षात घ्या, 4 मार्काचे एक्झाम्पल आहे. या दोन कर्वच्या मध्ये जो रिजन बाउंड आहे त्याचा एरिया आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. पहिला कर्व आहे y² = 2x. त्यानुसार त्याचा टेबल आधी तयार केला. त्याचप्रमाणे y = 2x चा सुद्धा टेबल तयार केलेला x आणि y च्या करस्पॉन्डन्स व्हॅल्यूचा. त्या टेबलवरून ग्राफ आपण या ठिकाणी काढलेला आहे. पहिला ग्राफ y = 2√2x पॅराबोला फॉर्म मध्ये मिळालेला आहे आणि y = 2x ही स्ट्रेट लाईन मिळालेली आहे. ती इंटरसेक्ट झाल्यानंतर तो जो रिजन त्यांच्या मध्ये बाउंड आहे तो शेडेड केलेला आहे आणि त्याचा एरिया काढायचा आहे, तो काढायचा आहे. म्हणजेच आपल्याला फॉर्म्युला नंबर 3 वापरावा लागणार आहे, रिजन बाउंडेड बिटवीन दी 2 कर्व्हज. ठीक आहे. मग आता
Therefore required area is equal to लिमिट्स बघा दोन्ही जे तो जो रिजन बाउंड आहे त्याचे लिमिट्स दोन्ही कर्वसाठी सेमच आहे. लोअर लिमिट 0 आहे आणि अप्पर लिमिट किती आहे 1/2 आहे. Therefore a is equal to integration from 0 to 1/2 upper curve is under root 2x dx. अंडर रूट 2x मधला अंडर रूट 2 कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर into integration from 0 to 1/2 root x, that is x raised to 1/2 into dx. It is equal to root 2 into x raised to 1/2 integration x raised to 3/2 upon 3/2 from the limits 0 to 1/2. Therefore it is equal to root 2 into 1/2 raised to 3/2. Therefore it is equal to root 2 into 3/2 डिनॉमिनेटर मध्ये आहेत 2/3 होतील into अप्पर लिमिट पुट केलं x टेन्स टू 1/2. Therefore 1/2 raised to 3/2. 0 घातल्यानंतर टर्म पुढची कॅन्सल होणार आहे. ठीक आहे. इट इज इक्वल टू रूट 2 इंटू 2 2 रूट 2 या ठिकाणी काय येते 1/2 रेज टू 3/2 म्हणजेच 1/2 चा क्यूब आणि त्याचा स्क्वेअर रूट किंवा 1/2 चा स्क्वेअर रूट त्याचा क्यूब. मग आता 1/2 चा क्यूब किती येतोय 1/8 आणि 1/8 चा स्क्वेअर रूट काय येते 1/2 रूट 2 येते. बरोबर आहे. क्यूब आणि त्याचा स्क्वेअर रूट 2 चा क्यूब किती येतो 8 येतो आणि 8 चा स्क्वेअर रूट काय येतंय तर 4 into 2 म्हणजे 2 into रूट 2 येणार आहे. काय कॅन्सल होतंय काय तर 2 ला 2 कॅन्सल होतंय रूट 2 ला रूट. therefore it is equal to 2 root 2 upon 3 into 1/2 root 2. Here is cancel 2 root 2 which is equal to 1/3 square unit. हे झालं या कर्वच्या अंडर y इक्वल टू रूट 2x या कर्वच्या अंडर असणारा हा जो रिजन आहे कोणता तर आपण जे या ठिकाणी ट्रायंगल फॉर्म मध्ये काढलेला आहे तो. तर त्यानंतर ही जी लाईन आहे y इक्वल टू 2x या कर्वच्या अंडर जो रिजन आहे तो रिजनचा एरिया आपण या ठिकाणी फाइंड आउट करतोय. त्याचे सुद्धा लिमिट सेम आहेत. इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1/2 कर्व आहे y दॅट इज 2x dx. 2 कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर. therefore 2 into x square upon 2 from the limits 0 to 1/2 which is equal to here is 2 cancel x raised to x square from the limits 0 to 1/2 by putting the limits upper limit minus lower limit 1/2 चा square minus 0 चा square which is equal to 1/2 चा square 1/4 square unit. आणि आता रिक्वायर्ड एरिया त्या दोन्हीच्या मध्ये जो रिजन बाउंड होता रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू या एरिया मधून हा एरिया वजा करावा लागणार आहे आपला. इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1/2 रूट 2x dx मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1/2 2x dx that is equal to 1/3 minus 1/4 which is equal to छेद समान केला 12 4 minus 3 that is 1 आणि स्क्वेअर युनिट. तर अशा प्रकारे रिक्वायर्ड एरिया आपल्याला मिळाला 1/12 स्क्वेअर युनिट. तर 4 मार्काचे एक्झाम्पल आहे. फिगर आपल्याला मदतीसाठी आपण काढायचे आहे. रफ फिगर काढायचे आहे. फिगरला मार्क नाही एक्झाम्पलच्या कॅल्क्युलेशनला मार्क आहेत हे लक्षात घ्या. नेक्स्ट आहे y is equal to 4x square and the curves
x equal to 0, y is equal to 2 and x is equal to 0, y is equal to 2, y is equal to 4. काय क्वेश्चन आहे तर या कर्वच्या अंडर आणि या लाईन्सच्या मध्ये जो रिजन बाउंड असणार आहे इन दी फर्स्ट क्वाड्रंट. कुठला? इन दी फर्स्ट क्वाड्रंट. इन दी फर्स्ट क्वाड्रंट जो रिजन बाउंड असणार आहे त्याचा एरिया आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. सगळा नाही, फक्त फर्स्ट क्वार्टर मधला. आता आपण मगाच्या पद्धतीनेच या ठिकाणी फिगर काढण्यासाठी आधी हा टेबल तयार करूया. y इक्वल टू 4x². देयरफॉर x करस्पॉन्डन्स y, x इज इक्वल टू 0 घेतलं, y इज इक्वल टू 0 आलं. x इज इक्वल टू 1 घेतलं, y इज इक्वल टू किती येणार आहे 4 येणार आहे. x इज इक्वल टू -1 घेतलं, y इज इक्वल टू किती येणार आहे -1 चा स्क्वेअर प्लस 1, 1 इंटू 4 अगेन 4 येणार आहे. ठीक आहे. आणि बाकीचे काय स्ट्रेट लाईन्स आहेत काढू शकतो आपण. काढूया फिगर. बघा कोण कसा येणार आहे तो ग्राफ. दिस इज x ॲक्सिस, दिस इज y ॲक्सिस. ओरिजिन 0, 0. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. -1, -2, -3. -1, -2, -3, -4. पहिला पॉइंट आपण घेतो 0, 0. कोणता येणार आहे ओरिजिन. नेक्स्ट 1, 4. x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 4 म्हणजे हा पॉइंट झाला. त्यानंतर -1, 4. -1 इकडे निगेटिव्ह x ॲक्सिस वर आणि 4 कुठे येणार आहे हा पॉइंट येतोय. आणि हे जर पॉइंट जोडले तर आपल्याला ही फिगर या पद्धतीने मिळणार आहे. आणि हे पुढे वाढत जाणार आहे कारण आपण त्यावरचे सगळे पॉइंट घेतलेले नाहीत. अमर्याद हा फिगर येणार आहे. तर आणि त्यानंतर x इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू 0 म्हणजे y ॲक्सिस झाला. त्यानंतर y इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू 2 कुठे आहे हा पॉइंट आहे. आणि याच्यामधून जाणारी पॅरलल लाईन जी असणार आहे कुणाला x ॲक्सिसला ती म्हणजे y इज इक्वल टू 2. या लाईन वरचा कुठलाही पॉइंट घ्या त्या पॉइंटचा y कोऑर्डिनेट हा किती असणार आहे 2 असणार आहे. त्याचप्रमाणे y इज इक्वल टू 4, y इक्वल टू 4 इथं आहे. या पॉइंट मधून जाणारी पॅरलल लाईन आपल्याला या ठिकाणी जी काढली आहे त्याचं इक्वेशन असणार आहे y इज इक्वल टू 4. आणि आता आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की या कर्वच्या मध्ये जो रिजन बाउंड आहे इन दी फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे x पॉझिटिव्ह x y ॲक्सिस पॉझिटिव्ह x ॲक्सिस हा जो मधला रिजन आहे त्याच्यामध्ये जो रिजन बाउंड झालेला आहे कोणाच्या तर y इज इक्वल टू 4x². या कर्वच्या मध्ये या दोन लाईनच्या मध्ये जो रिजन बाउंड आहे बघा बर. मग हा रिजन शेडेड करू का हा करू का हा करू का हा करू. तर हा जर केला तर हा कोणाच्या मध्ये आहे तर फक्त हा कर्व हा बाहेर येतोय, कर्वच्या बाहेर येतोय, कर्वच्या आतमध्ये आपल्याला पाहिजे ही लाईन आपल्याला जोडली गेली पाहिजे. तर x इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू 4 आणि हा कर्व. आता तुमच्या लक्षात आलं असेल बघा x इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू 4 आणि y इज इक्वल टू 4x². याच्यामध्ये फर्स्ट क्वाड्रंट मध्ये रिजन कोणता बाउंड आहे तर हा मी शेडेड केलेला रिजन बाउंड आहे आणि याचा एरिया आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. लक्षात आलंय. मग आता हा जो रिजन आहे हा करस्पॉन्डन्स टू x ॲक्सिस आलेला आहे का करस्पॉन्डन्स टू y ॲक्सिस आलेला आहे y ॲक्सिस आलेला आहे. त्यामुळे आपण फॉर्म्युला नंबर 2 वापरणार. a इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम c टू dx इंटू dy. आता इथे x काढावं लागणार आहे. इथं y इज इक्वल टू 4x² दिलंय. मग x इज इक्वल टू काय येणार आहे तर रूट ऑफ y अपॉन 4 येणार आहे. मग त्यानुसार तो फॉर्म्युला घेऊन c आणि d काय येणार आहेत याच रिजन साठी c लोअर लिमिट 2 आणि d किती आहे 4 आहे. Therefore required area A is equal to integration from 2 to 4. X is nothing but लक्षात आलं y is equal to 4x². Therefore y upon 4 is equal to x² and therefore x is equal to root y upon 2 into dx. तो कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर 1/2 into integration from 2 to 4 root y that is y into dy y raised to 1/2 into dy
आणि आता हे फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला. Therefore it is equal to 1/2 into y raised to 1/2 integration y raised to 3/2 upon 3/2 from the limits 2 to 4. It is equal to 3/2 छेदात आहे, छेदामध्ये छेदात आहेत व्यस्त होतील 1/2 into 2/3 into upper limit 4 raised to 3/2 minus 2 raised to 3/2. Here is cancel 2. It is equal to 1/3 into bracket. मगाच्याच पद्धतीने 4 चा स्क्वेअर रूट 2 चा क्यूब 8 येतंय मायनस 2 चा क्यूब 8 आणि 8 चा स्क्वेअर रूट 2 रूट 2 येतंय. रियल टर्म येत नाही आहे तसंच ठेवावं लागणार आहे. इट इज इक्वल टू 8 मायनस 2 रूट 2 अपॉन 3 स्क्वेअर युनिट. तर अशा प्रकारे या कर्वच्या मध्ये आणि या 3 लाईनच्या मध्ये जो रिजन इन द फर्स्ट क्वाड्रंट जो बाउंड असणार आहे त्याचा एरिया या ठिकाणी आपण काढलेला आहे. प्रश्न व्यवस्थित वाचला तर एक्झाम्पल व्यवस्थित सोडवता येईल. गडबड करून जर एखाद्यानं फर्स्ट क्वाड्रंट पुढचं वाचलंच नाही तर तुमचं 100% उत्तर चुकीचं असणार आहे, कारण तुम्ही दोन्हीकडचा रिजनचा एरिया फाइंड आउट केलेला असणार आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी एक्झाम्पल्स सोडवलेले आहेत. 1-2-4 एक्झाम्पल राहिलेले आहेत ती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तयार करूया. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया.